पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका, भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका. पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे देव कृपा करील काही, तुका म्हणे देव कृपा करील काही. तरीच हे ठाई पडेल वर्म, तरीच हे ठाई पडेल वर्म. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. म्हणजे आमच्या वडिलांचा तो फार आवडता अभंग होता. वडिलांचे जे गुरुतुल्य स्नेही होते बॅरिस्टर रावसाहेब मेंदळे, त्यांचाही तो फार आवडता अभंग होता. आणि हा अभंग एकदा म्हणजे तुम्हाला सांगतो, विठोबा अण्णा आजरेकर हे आजरेकरांच्या फळाचे प्रमुख होते. खूप वर्ष त्यांनी ते सांभाळलं. आणि त्यावेळेला आमचे अण्णा हे श्रोते म्हणून त्यांच्याकडे जायचे. खूप चांगले संबंध होते. तर सगळा उत्सव संपला, बीजेचा उत्सव होते. आणि आता उद्या काल्याचं कीर्तन आहे. तर अण्णांना असं वाटलं की अरे विठोबा अण्णा, त्यांना अण्णाच म्हणायचे, परत फळावरचे लोक काकासाहेब म्हणायचे, की अण्णांनी ह्याच्यावरती कीर्तन केलं पाहिजे, या अभंगावरती. आता हा काही काल्याच्या कीर्तनासाठी घेण्याचा अभंग नव्हता. पण अण्णांनी त्यांना विनंती केली की अण्णा, हा अभंग तुम्ही जर काल्याच्यासाठी घेतला तर जमेल का, चालेल का? आणि आमच्या वडिलांचा हट्ट विठोबा अण्णांनी पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये हा अभंग घेतला. आणि ते सगळं लावलं बरोबर, कारण काल्याच्या कीर्तनात कोणते अभंग घ्यायचे हे जवळ ठरलेलं असतं. काही ठराविक अभंग त्याचा डायरेक्ट संबंध असतो, श्रीकृष्णाच्या लीलांशी वगैरे वगैरे. इथे तसा नाही येतो. पण भक्तिप्रेम सुख हा जो मुद्दा आहे, गोप आणि गोपिका या पंडित नव्हत्या, हे पंडित नव्हते, हे ज्ञानी नव्हते, आत्मनिष्ठ असायचा काही प्रश्न नव्हता. परंतु ते भक्तिप्रेम सुख हे त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून परमात्मा त्यांच्या बरोबर जसा वागला गोकुळामध्ये तसा वागला. हे विठोबा अण्णांनी या अभंगातून काल्याच्या कीर्तनासाठी घेऊन, तर हा त्याच्यामुळे माझाही आवडता अभंग आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे की या अभंगामधनं तुम्हाला तुकाराम महाराजांचा आणि एकूण वारकरी परंपरेचा आत्मप्रत्यय दिसून येतो. म्हणजे हे तर तुकोबारांनी म्हटलेलंच आहे. काय म्हटलेलं आहे की कसा घोटविन जाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविली. केवढा चॅलेंज आहे संपूर्ण आत्तापर्यंतच्या परंपरेला. ब्रह्मज्ञानाला लाळ घोटवायला लावेल, मुक्ताला आत्मस्थिती, इथे ते सगळी मंडळी येत आहेत सांडायला, म्हणजे सोडायला लावी. तीर्थ ब्राह्मकासी आणि ना आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. बापरे, धन्य म्हणवी न येनुकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. हा जसा आत्मप्रत्ययाचा अभंग आहे, तसा हा एक प्रकारे आत्मप्रत्ययच आहे, वेगळ्या पद्धतीने सांगितलेला. काय काय सांगतायत महाराज या अभंगामध्ये. आणि अर्थात दुसरा एक मुद्दा, तो बहुतेक मला असं वाटतं की रावसाहेब मेंदळे आणि अण्णांच्या चर्चेमधून आला होता केव्हा तरी. तो मला अण्णांनी सांगितला होता की एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे,
म्हणजे हे पहा कसं वारकरी संप्रदायामधला हा संतांचा संवाद कसा पुढे 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 जातो हेही समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे जसा एकनाथ महाराजांचा अभंग आहे की ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ध्रुपद आहे. मी विचारतायत ऐसे कैसियाने भेटती ते साधू, आणि तुकाराम महाराज त्या अभंगाला प्रतिसाद देत आहेत आणि सांगतात की ऐसे याने भेटती ते साधू, असा त्यांचा अभंग आहे. आता हा जो 3 चरणाचा अभंग आहे तशाच प्रकारचा एक अभंग बहिणाबाईंचा आहे, ज्या तुकोबारांच्या साक्षात शिष्या, आणि त्यांच्या अभंगावरती पूर्णपणे तुकाराम महाराजांनीच त्यांना कवित्वाची स्फूर्ती दिली ना. असं मी सांगत असतो की बाबाजी चैतन्य हे तुकोबांचे उपदेश गुरु, मंत्र दिला रामकृष्णाने, आणि नामदेवरायांनी कवित्वाची स्फूर्ती दिली. 2 वेगवेगळे आहेत. बहिणाबाईंचं भाग्य असं की या दोन्ही गोष्टी त्यांना तुकोबांच्याकडनंच मिळाल्या, मंत्रही मिळाला आणि अर्थात ज्याला आपण हे आत्ता सांगत आहे कवित्वाची स्फूर्ती ती मिळाली. तर त्या बहिणाबाईंचे कितीतरी अभंग असे आहेत की ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विस्तार त्यांनी केलेला आहे, किंवा तुकाराम महाराजांच्या काही अभंगात ज्या जागा संदिग्ध आहेत, मोकळ्या आहेत, त्या स्पष्ट करण्याचं काम, ते पूर्ण करण्याचं काम बहिणाबाई करतात. म्हणून बहिणाबाईंची गाथा वाचल्याशिवाय तुकाराम महाराजांची गाथा वाचून झाली असं मला वाटत नाही. जसं महाभारत आहे की नाही, महाभारतामध्ये 18 पर्व आहेत आणि एक खिल पर्व शेवटी जोडलं गेलं, ज्याला म्हणतो आपण हरिवंश. तसं तुकाराम महाराजांच्या गाथेचं बहिणाबाईंची गाथा ही खिल पर्व आहे, तिच्याशिवाय तुकोबारांची गाथा पूर्ण होत नाही. तर हे तीन ओळींचा अभंग आहे तुकोबारांचा. तर बहिणाबाई काय करतात ते सांगतो अगोदर आणि मग अभंगाकडे वळतो. अभंग असा आहे मुळातला की भक्तिप्रेम सुख नेनवे आणिका पंडित वाचका ज्ञानी असे. बहिणाबाई काय करतात माहिती का, बहिणाबाई असं म्हणतात की भक्तिप्रेम सुख नेनवे आणिका पंडिता वाचका वैदिक असे. हा बदल केला त्यांनी. कसा बदल झाला बघा, की जेव्हा तुकोबारा म्हणतात की पंडिता वाचका ज्ञानी असे, ते ज्ञानी म्हणजे नेमके कोण त्यांना अपेक्षित आहेत, अभिप्रेत आहेत, कुठलं ज्ञान आहे हे याच्यावरनं कळत नाही ना. बहिणाबाई क्लिअर करून टाकतात की पंडिता वाचका वैदिकासी हे वैदिक परंपरेतलं ज्ञान आहे, हे स्पष्ट करतात बहिणाबाई. आणि पुढे काय करतात माहिती का, की तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या एका अभंगातली एक ओळ आहे, ती ओळ बहिणाबाई या अभंगात आणतात. बाकी अभंग तसंच आहे. अभेदुनी भेद राखियाला अंगी वाढावा या जगी प्रेमसुख. आणि ती जर ओळ टाकली नाही याच्यामध्ये, खरोखर या अभंगाचा हे बदलतो, एक समृद्ध होतो, एक अर्थसमृद्धी त्याला आणखीन त्याची वाढते. असो, म्हणजे ती मी अधिक नाही सांगत. सांगायचा मुद्दा माझा असा आहे की असा हा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे भक्तिप्रेम सुख. आणि मला वाटतं मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी पहिलं कीर्तन ज्या वेळेला केलं प्रिडिग्रीला वगैरे असताना कॉलेजमध्ये, तेव्हा अभंग घेतला होता की कासयासी व्हावे आम्ही जीवनमुक्त सांडोनिया थित प्रेम सुख. तर वैष्णवांचा असं झाला नारायण काय त्या मिळून सुख असे वगैरे वगैरे, तर तिथे प्रेमसुख शब्द आहे. मग हे जे 2 शब्द आहेत ना, एक भक्तिसुख आणि एक प्रेमसुख. नाही आले भक्तिसुख अनुभवा तव मी ज्ञान देवा काय करू, असा स्वतंत्रपणे भक्तिसुख. तर तो एकनाथ महाराजांचा जो मुद्दा सांगत होतो की एकनाथ महाराजांचा अभंग आहे की भक्तिप्रेमे विण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. भक्तिप्रेमाशिवाय मला ज्ञान देऊ नको, कारण ज्ञानानं अहंकार निर्माण होतो. अभिमान नित्य नवा तया माझी, मग मला काय दे, प्रेमसुख दे, प्रेमसुख दे, प्रेमे विण नाही समाधान. म्हणजे भक्तिप्रेम हा एक समाज झाला आणि प्रेमसुख दे, प्रेमसुख हा दुसरा समाज झाला. तुकाराम महाराजांनी हे 3 शब्द एक केले, भक्तिप्रेमसुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी असी. की भक्तिप्रेमसुख जे आहे हे भल्या भल्यांना कळत नाही, मिळणं आणखीन दूर आहे. आणि का म्हणजे या लोकांना एका ब्रॅकेटमध्ये केलं. कोणते कोणते लोक आहेत ते, पंडित, वाचक आणि ज्ञानी. आता पंडित लोक कसे असतात, ज्ञानी कसे असतात, वाचक कसे असतात आपल्याला माहिती आहे. खूप वाचतात लोक, खूप जाणतात त्या वाचनाच्या माध्यमातून, पंडित होतात.
वेदशास्त्र जाणितले, आगमी पूर्ण ज्ञान झाले. वेदशास्त्र जाणलं, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र दांडोळिले. एवढं सगळं त्यांचं वाचन आहे आणि त्या वाचनाच्या बळावरती ते पांडित्य करतात. काही काही वाचक असे असतात की ते त्यांच्यापुरतं वाचन ठेवतात, बाहेर काही प्रगट बिगट होत नाहीत, त्याच्यात त्यांना आनंद असतो. पण काही त्याच्यातनं पांडित्य वाढवतात आणि मग पांडित्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अभिमान येतो. म्हणून तुकाराम महाराजांना विषादाने एके ठिकाणी म्हणत आलं की पंडित पाहता वाटे सुख, परितो पाहता अवघा मूर्ख. कारण ते पांडित्याचा जो अंतिम निष्कर्ष आहे तो त्यांच्या हातात आलेला नसतो, ते त्या शब्दामध्ये गुंततात. असं अनेकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची अशी वचनं आहेत, तुकाराम महाराजांची अशी वचनं आहेत, एकनाथ महाराजांची आहेत. तेव्हा हे शुष्क पांडित्य ज्याला म्हणतो आपण, त्या पंडितांना भक्तिप्रेम सुख कळणार नाही. ते शब्दांच्या मध्येच अडकणार आहेत. आणि शब्दज्ञानी काय करतात माहिती आहे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी जे ज्ञान आहे ना ते शब्दज्ञान आहे. जरी वैदिक असलं तरी शब्दज्ञान आहे. म्हणून महाराजांनी म्हटलं, तुकाराम महाराजांनी की शब्दज्ञानी एक आपुलाल्या मते, सांगती वेदांत भिन्न भावे. शब्दज्ञानाची परिणती कशात झाली त्यांची, की वेदांताचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ सांगायचा. कुणी अद्वैताच्या पद्धतीने सांगायचा, कुणी विशिष्टाद्वैताच्या पद्धतीने सांगायचा, कुणी नुसत्या केवल द्वैताच्या पद्धतीने सांगायचा, कुणी आणखीन भेदाभेद द्वैताद्वैतवादाच्या पद्धतीने सांगायचा, कुणी शुद्ध अद्वैत म्हणतात, म्हणजे खरं तर ते एक प्रकारचं द्वैतच आहे पण शुद्ध अद्वैताच्या पद्धतीने सांगायचा. अशा वेगवेगळ्या परंपरांमधले वेगवेगळे ज्ञानी तुम्हाला दिसतील. ते त्यांना देवाची प्राप्ती होती का, परमात्म्याचं सुख मिळतं का, तर नाही मिळत. का नाही मिळत, तर महाराजांनी सांगून ठेवलंय की ज्ञानियांचे घरी चोजविना देव, तेथे अहमभाव पाठी लागे. ज्ञानी जे लोक असतात तथाकथित, त्यांच्याकडे देव कधी येत नाही, त्यांना शोधत येत नाही. का, कारण तेथे अहमभाव पाठी लागे. पंडितांचा बोध, ज्ञानांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते किती फोल आहेत, कशा आहेत, याचं वर्णन एकनाथ महाराजांनी फार चांगलं केलेलं आहे एका अभंगामधून. तुम्ही आता सांगत नाही, पण मुद्दा असा आहे की हे पंडित, हे वाचक, हे ज्ञानी, यांना भक्तिप्रेम सुख हे कळत नाही. मग आता पंडित असेल, वाचक असेल, ज्ञानी असेल, या सगळ्यांची परिणती शेवटी कशामध्ये होते हो? कुठल्या प्रकारचं वाचन करून कुठे पोहोचतात, कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे, कुठल्या प्रकारचं पांडित्य आहे, त्याची परिणती शेवटी कशात होते किंवा व्हावी अशी अपेक्षा असते. तर ती त्यांना हे कळलं पाहिजे आत्म्याचं स्वरूप, आणि त्या कळण्याचं पर्यवसन शेवटी मुक्तीमध्ये झालं पाहिजे, जीवनमुक्तीमध्ये, मोक्षामध्ये. तर हे आपण म्हणू की काठावरती पोहणारे आहेत, पण काठावरतीच पोहणारा माणूस हळूहळू खोल पाण्यात जातो, मध्ये त्याला मुक्ती मिळते, कारण तो आत्मनिष्ठ होतो. म्हणून तो पण तुम्हाला मान्य आहे की नाही, शेवटी त्याला तरी कळलं असेल असं. म्हणजे या वेगवेगळे टप्पे आहेत, वरच्या वरचे येत आहेत. महाराज म्हणतात की बाकीचं सोडाच, हे तर क्षुल्लक आहेत म्हटलं तर, पण अगदी या सगळ्यांचा अर्क जो आत्मनिष्ठ असतो, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, असा आत्मनिष्ठ ज्याला कळलेलं असतं की सर्वत्र आत्मा हा एकच आहे आणि आपण तोच आहोत, आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नाही आहोत, अशा प्रकारची भूमिका ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते, त्यांचं काय. तर तुकोबाराय म्हणतात की आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ काय होऊ शकतात जास्तीत जास्त, त्यांना जीवनमुक्ती मिळते. पण जीवनमुक्त झालेल्याला भक्तिप्रेम सुख मिळेल असं सांगता येत नाही, तरी भक्तिसुख दुर्लभ होत्या. बघा, भक्तिप्रेम सुख हा जो अनुभव आहे तो किती प्राप्त करणं अवघड आहे.
गोष्टविण ज्ञान ब्रह्मज्ञान हाती जे म्हटलं ना आपण, मुक्त आत्मस्थिती सांडविणं. कारण आत्मनिष्ठ जीवनमुक्त झाला तरी त्याला भक्तिसुख मिळणार नाही. म्हणून त्याला सुद्धा असं वाटेल की जी स्थिती आहे आपली आत्मनिष्ठेची, जीवनमुक्तीची, ती आपण सोडून द्यावी, तिचा त्याग करावा आणि काय करावं, भक्तिप्रेम सुखाचा अनुभव घ्यावा असं त्याला वाटेल. असं तुकोबाराय एका अभंगात प्रतिज्ञेने सांगतात. आणि इथं सांगतात की आत्मनिष्ठ का तसं, कारण आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ आहे, त्यांना भक्तिसुख मिळणार नाही. आता भक्तिप्रेम आणि प्रेमसुख, भक्ती या शब्दावरती आत्तापर्यंत खूप 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 चर्चा झाली आहे. आता प्रेमाची गोष्ट आहे. हे प्रेम कसं निर्माण होतं, कोण देतं, तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे परत तुकोबारायांचंच प्रमाण या ठिकाणी महत्त्वाचं आहे की प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाये जणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. देवाचे हे देणे, देहभाव जाये जेणे. प्रेम उदित झालं परमात्म्याच्या कृपेनं, त्या प्रेमाने देहभाव नष्ट झाला. म्हणजे देहतादात्म्य नष्ट होण्याचा एक मार्ग ज्ञान आहे, तो मार्ग यांनी बाजूला ठेवला, हा प्रेमाचा मार्ग अनुसरला. देहभाव जाय जेणे, आणि देहभाव गेला की काय होतं, देहाचा विसर केला आनंदे संचार, केला आनंदे संचार, केला आनंदे संचार. देहाचा विसर झाला की जे प्राप्त होतं त्याला सुख म्हणतो आपण. देहाच्या अधिष्ठानावरची सुख वेगळी, जी इंद्रियांच्या माध्यमातून येतात. इंद्रिय आणि ते सुख यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध जसं ज्ञानाचं असतं, प्रत्यक्ष ज्ञानाचं. इंद्रियाचं सन्निकर्ष जन्य जे ज्ञान असतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. तसंच इंद्रिय अर्थाचा सन्निकर्ष होऊन जी भावना उत्पन्न होते ती कधी सुखाची असते, कधी दुःखाची असते. तर इथे कसं झालेलं आहे की देहाचा विसर झाला आणि केला आनंदे संचार. त्यामुळे हे जे सुख आहे प्रेमसुख निर्माण होणारं, हे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं. म्हणजे भक्तीने परमात्मा प्रेम देतो आणि प्रेमातनं देहभावाचा विसर होतो, आणि देहभावाचा विसर झाल्यानंतर सुख प्राप्त होते खऱ्या अर्थाने. अशी ती एक प्रक्रिया आहे. म्हणून हे देणारा देव आहे, म्हणून त्यासाठी देवाचीच कृपा पाहिजे. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे, देव कृपा करील काही तरीचे ठाई पडेल वर्म. देवाची जर कृपा झाली तर हे वर्म तुम्हाला कळेल. म्हणजे कुठाचं वर्म कळेल, हे प्रेमाचं वर्म कळेल, भक्तिप्रेम सुखाचं वर्म कळेल. नाहीतर नुसत्या वाचनाने ते कळणार नाही, पांडित्याने ते कळणार नाही, नवे नवे ब्रह्मज्ञानानं सुद्धा ते कळणार नाही. ब्रह्मज्ञानाची परिणती आत्मनिष्ठेमध्ये होते, आणि आत्मनिष्ठ जो होतो त्याला जीवनमुक्ती मिळते. त्या जीवनमुक्ताला मुक्ता आत्मस्थिती सांडवी, त्याला सुद्धा आपण या स्थितीमध्ये नको आणि यांच्या स्थितीमध्ये आलं पाहिजे असं वाटेल. तर हे जे काही वर्णन मी आत्ता केलं, तुम्हाला म्हणालो की अण्णांनी विठोबा आजरेकरांना सांगितलं की तुम्ही या अभंगावरती कीर्तन करा. अण्णा म्हणाले की अरे बाबा, एक तर कालातच कीर्तन शिल्लक घेतलं, बाकी उत्सव संपला, पण तरी मी करीत म्हटले. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कीर्तन केलं. आणि इथे ते काय म्हणाले की ते त्यावेळेचे जे ब्रह्मज्ञानी होते, शुकाचार्य वगैरे, त्यांना ही जी अवस्था आहे भक्तिप्रेम सुखाची ती ज्ञात झालेली नव्हती. ते भागवत नंतर लिहायला प्रवृत्त झाले. त्यांनी ती कुठे पाहिली तर गोकुळामध्ये गोपगोपिकांच्या बरोबर श्रीकृष्ण परमात्म्याचा जो खेळ चालला होता, जे प्रेमसुख देत होता परमात्मा त्यांना, ते शुकाचार्यांनी पाहिलं. आणि ती आजरेकरांच्या फळावरची कथा आहे की शुकाचार्यांची दृष्ट लागली आणि त्यामुळं हे सगळे अचानक आत्मनिष्ठ झाले, गोपिका आणि गोप, आणि ब्रह्मज्ञानात बुडून गेले. आणि हा व्यक्ती आलेला पाहून श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की अरे काय चालले, हा व्यवहार एकाएकी कसा खंडित झाला सगळा, कारण तो त्यालाही पाहिजे असतो ना. सायुज्यता मुक्ती देऊन आपले ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, किंवा त्या ज्ञानांची हा व्यवहार पाहण्याची ऐकण्याची
ऐकण्याचा अधिकारच नाही आहे, म्हणून त्यांना बुडवलं तिथे. पण हे त्याच्यात न बुडता स्थिर राहिले, तेव्हा त्यांच्यासाठी तैसेचे सुख साधुक सप्रेमळा लागी देखत ठेविले जतन, हे 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे. तर त्या सुखाचे हे अधिकारी आहेत, प्रेमसुखाचे, भक्ती प्रेमसुखाचे. आणि मग त्या कार्याचं वर्णन ते केलं आणि तशा पद्धतीने त्या सगळ्या अभंगाची एकूण मिळवणी विठोबांनी केली असं आम्हाला आमचे वडील सांगायचे. ते आहे लक्षामध्ये सगळं. म्हणून हा महत्त्वाचा अभंग आहे. भक्ती प्रेमसुख नेणवे अनिका पंडिता वाचका ज्ञानियासी. या सगळ्यांना भक्तिप्रेमसुख कळत नाही. आत्मनिष्ठ झाला एखादा माणूस, एखादा ज्ञानी, तरी त्याला जीवनमुक्ती मिळेल, पण त्याला भक्तिप्रेमसुख किंवा भक्तिसुख कळणार नाही. ते पारखे राहतात सगळ्या गोष्टींसाठी. आणि हे जे तुकोबारायांचं म्हणणं आहे, ते तुकोबारायांचं म्हणणं बहिणाबाईंनी आत्मसात केलं. म्हणजे वारंवार सांगत असतो ना की तुका झाल्यास एक कळस एवढं म्हणतो आपण आणि थांबतो, पुढे काय. तर बहिणाबाई सांगतात की बहिणाबाईंनी त्याच्यावरची ध्वजा फडकवली. विरूपण केले ओझा बहिणी फडकती ध्वजा. तेव्हा एवढी बहिणाबाईंची महती आहे की ह्या अभंगाचं नेमकं वर्म काय आहे हे बहिणाबाईंनी ओळखलं आणि तशाच प्रकारचा एक दुसरा अभंग रचला. अशी कितीतरी अभंग तुम्हाला बहिणाबाईंच्या गाथेमध्ये सापडतील. त्यामुळं माझ्या आत्तापर्यंतच्या विवेचनाचं एक काय म्हणतात त्याला, एक विवेचनाचा एक निष्कर्ष तुम्ही ध्यानात घ्या की वारकरी परंपरा ही तुकोबांच्यापासून एकदम डायरेक्ट निळोबांच्यावरती उडी घेते असं काही लोक म्हणतात. ते चुकीचं आहे, तसं नाही आहे. अहो, निळोबांनी बहिणाबाईवरती आरती केली. जे निळोबाराय बहिणा तुकोबारायांची आरती करतायत, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, तेच निळोबाराय बहिणाबाईंची आरती करतात. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मस्वरूपिणी. एवढा बहिणाबाईंचा अधिकार आहे. तेव्हा तो अधिकार वारकरी संप्रदायानं मधल्या काळात त्याला विसर झाला होता. पण ते आता काही लोकांच्या लक्षात येतं. ते जसं आमच्या वडिलांच्या लक्षात आलं. आणि त्यांचे एक स्नेही होते श्रीनिवास ठकार ॲडव्होकेट, त्यांचा खूप संवाद होता. तर बहिणाबाईंची महती अण्णांनी त्यांना इतकी सांगितली की त्यांना असं वाटायला लागलं ठकारांना की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे बहिणाबाईंच्याबद्दल. मग त्यांनी कर्नाटकातून एक मोठी मूर्ती करून आणली बहिणाबाईंची आणि ती मूर्ती देहूच्या देवळामध्ये मुख्य मंदिरामध्ये ती प्रस्थापित केली, मूर्तीची स्थापना केली. ते अण्णांच्या चर्चेतून निष्पन्न झालेली गोष्ट आहे, ठकारांच्या माध्यमातून झाली. कोणतरी माध्यम लागतं. तर ही बहिणाबाईंची महती आहे आणि ती मला या अभंगाच्या निमित्ताने पण सांगायची होती, ती मी सांगितली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.